आज आपण काजू मसाला करणार आहे। हे 1 बाउल काजू आहेत। हे ओले मी दुपारी भिजवलेले काजू अर्धा बाउल आहेत। हे मध्यम आकाराचे 2 टोमॅटो आहेत। हा 1 कांदा आहे बारीक कट करून घेतलेला आणि ही ओले मिरची छोट्या 2 आहेत। आलं थोडं, आणखी लसूण थोडा। ही कसुरी मेथी आहे। ही जिरा धने पावडर आहे। किचन किंग मसाला आहे। ही कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालूया। आपल्याला काजू तळून घ्यायचे। बघा, हे गॅस बारीकच ठेवायचा। आपले काजू आता तळलेले आहेत, काढून घेऊ आपण। जास्त आपल्याला लाल करायचे नाहीये। त्याच्यामध्ये आपण कांदा घालूया। मिरची, आलं आणि लसूण, आणि आपल्याला हे जरा मऊ करून घ्यायचं आहे। आता टोमॅटो, तुम्हाला आलं आणखी लसूण जर असाच जर घालायचा नसेल तर पेस्ट घातली तर चालते। जर आपण हा मऊ करून घेऊया। हे पहा, आपला सर्व हे मऊ झालेला आहे। त्याच्यामध्ये कसुरी मेथी, आणि आता आपण हे थंड करून घेऊया। हे ओले काजू त्याच्यामध्ये घालायचे, थोडंसं गरम करून घ्यायचं। आपल्याला हे मिक्सरला सर्व वाटायचं आहे। आणि आता आपण हे थंड करून मिक्सरला वाटून घेऊया। हे पहा, कढई ठेवलेले आहे, त्याच्यामध्येच आपल्याला तेल घालायचंय। गॅस बारीकच ठेवायचा। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा,
लगेच हा मसाला मिक्सरला वाटलेला हा मसाला लगेच घालायचा. हा सर्व मसाला घालायचा ह्याच्यामध्ये. हे पहा सर्व आपल्याला मसाला भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये आता सर्व मसाले घालायचे. हळद अर्धा चमचा, धने जिरे पावडर दोन्ही मिळून 1.5 चमचा, परत आपल्याला सगळं हे हलवून घ्यायचं. आणि हे मिक्सरला वाटलेलं थोडंसं पाणी होतं ते पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे. जरासं आपण हे शिजवून घेऊया. आपण त्याच्यात किचन किंग मसाला 1 चमचा, किचन किंग मसाला 1 चमचा, परत आपल्याला हे सर्व हलवून घ्यायचं आहे. आणि हे काजू घालायचे. आता आपण हे शिजवून घेऊया. परत एकदा शिजवून घेऊया आपण. चवीनुसार मीठ, हे पहा आपल्याला कसं घट्ट हवे किंवा पातळ हवे त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं. आता हे आपले काजू शिजलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मलाई घालायची. म्हणजे खूपच छान लागते. खूपच छान लागते. खूप छान लागते म्हणून घालायचं. आपलं हे आता झालेलं आहे. गॅस आपण आता बंद करूया. हे पहा हॉटेल पद्धतीने काजू मसाला झाला आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा.